हॅलो फ्रेंड्स, द्वितीय सत्र परीक्षा जवळ येत आहे. तुम्ही आता अभ्यासाला लागले आहात. चला तर मग आपण द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर सोडूया. इयत्ता 6वी विषय मराठी द्वितीय सत्र परीक्षा 2025-2026. चला तर मग मुलांनो, तयार आहात तुम्ही? त्यातला पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला अ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी आहे. गारवा कशामुळे थरारेल? उत्तर: उजाडताना पारिजात आपल्या फुलांची बरसात करेल, तेव्हा त्या फुलांच्या सुगंधाने गारवा थरारेल. गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे? उत्तर: गुलाबाच्या फुलाच्या भोवती काटेही उगवतात, तरी देखील गुलाब काट्यांना दोष देत नाही, हे गुलाबाचे मोठेपण आहे. शेतकऱ्याने मुलांना थोडेसे डहाळे दिले. उत्तर: हातून नकळत झालेल्या चुकीची मुलांनी माफी मागितली, त्यामुळे खुश होऊन शेतकऱ्याने मुलांना थोडेसे डहाळे दिले. समुद्रकिनाऱ्यावर किती कासवं मरून पडली होती? उत्तर: समुद्रकिनाऱ्यावर 2000 कासवं मरून पडली होती. मुंबईत पहिली मेट्रो कुठून कुठपर्यंत धावली? उत्तर: मुंबईत पहिली मेट्रो वर्सोवा स्थानकावरून घाटकोपरपर्यंत धावली. पुढचा प्रश्न. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा 15वा महोत्सव कोठे पार पडला? उत्तर: ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा 15वा महोत्सव फिनलँडची राजधानी हेल्सिंकी येथे पार पडला आणि साल आहे 1952 साल. पुढचा आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले? उत्तर: ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले पदक खाशाबा जाधव यांनी मिळवून दिले. मी 7 दिलेले आहेत, पण तुम्हाला 5च विचारलेले असतात. मी तुम्हाला जास्तीचे दिलेले तिथे एका वाक्यात. पुढचा आहे ब. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 5 गुणांसाठी. मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी टिंबटिंब दिले जाते. उत्तर: मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी टोकन दिले जाते. टिंबटिंब पावलांनी आलेलं दुखणं मुंगीच्या पावलांनी बरं होऊ लागलं. उत्तर: हत्तीच्या पावलांनी आलेलं दुखणं मुंगीच्या पावलांनी बरं होऊ लागलं. कागद कपडाच वापरा, नको टिंबटिंब कचरा. उत्तर: कागद कपडाच वापरा, नको प्लॅस्टिकचा कचरा. चांगले बी पेरले तर चांगली टिंबटिंब होते. उत्तर: चांगले बी पेरले तर चांगली उगवण होते. जगातील सर्वोत्कृष्ट अशा 14 किल्ल्यांच्या प्रतिकृती टिंबटिंब म्युझियममध्ये ठेवल्या आहेत. उत्तर: जगातील सर्वोत्कृष्ट अशा 14 किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवल्या आहेत. आणि जर विचारलं कोणत्या किल्ल्याची प्रतिकृती ठेवली, तर राजगड या किल्ल्याची प्रतिकृती ठेवली. राजगड उत्तर लिहायचं तेव्हा. रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून आजीच्या डोळ्यात टिंबटिंब आले. रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न दुसरा अ. योग्य जोड्या जुळवा. अ गट. अ गटमध्ये दिले आता उजाडेल, या काळाच्या भाळावरती नवा पैलू, मले बाजाराला जायचं बाई. आणि तुम्हाला ब गटमध्ये दिले प्रतिभा पानट, मंगेश पाडगावकर, प्रभा र बैकर, उत्तम कोळगावकर. तर उत्तरं लिहायची आहेत. आता उजाडेल ही कविता मंगेश पाडगावकरांची आहे. या काळाच्या भाळावरती ही कविता उत्तम कोळगावकरांची आहे. नवा पैलू प्रतिभा पानट आणि मले बाजाराला जायचं बाई प्रभा र बैकर. ब प्रश्न. कवितेच्या ओळी पूर्ण करा. शुभ्र टिंबटिंब टिंबटिंब आता, मृदू गळ्यात टिंबटिंब आता उजाडेल. उत्तर लिहायचे. शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल आता उजाडेल. क प्रश्न. थोडक्यात उत्तरे लिहा. ठसठसणाऱ्या बोटाचं वर्णन लेखिकेने कसे केले आहे? उत्तर: लेखिकेने ठसठसणाऱ्या बोटावर मलम लावली, पण ते कामासाठी मुळीच वळले नाही. लेखिकेने दुर्लक्ष केल्याने बोटाला राग आला असणार, त्यामुळे ते बोट माणी माणसासारखे ताठले. त्याचा ताठा कमी करण्याकरिता गरम पाण्याने शेकले, पण ते मोडेन पण वाकणार नाही असा मराठी बाणा दाखवीत रागाने हुप्प होऊन फुगून बसले. शेवटी टम्म झालेल्या बोटावर मालिश करूनसुद्धा ते टस्से मस्त झाले नाही. अशा प्रकारे लेखिकेने ठसठसणाऱ्या बोटाचे वर्णन खुमासदार पद्धतीने केले आहे. पुढचा प्रश्न आहे. मनासारखे सारे काही घडते का? यासाठी कवी कोणाकोणाची उदाहरणे कवितेतून देतात? उत्तर:
मनासारखे काही घडते का यासाठी कवी पुढील उदाहरणे देतात. गळणारी फुले असली तरी न झडणारे झाड, गुलाब व त्याचे काटे, वसंत व ग्रीष्म ऋतू आणि धरणी, रंग बदलणारे आकाश व दाटून येणारे ढग, अमावस्या व पौर्णिमा, सुखदुःख आणि ऊन सावली. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर लिहायचे. पुढचं आहे, कॅरी बॅगा इतरत्र फेकून दिल्याने काय घडते? उत्तर, कॅरी बॅगा इतरत्र फेकून दिल्याने गटारे तुंबतात. हे तुम्ही पाहिलेलंच आहे पावसाळ्यामध्ये. जनावरे त्या चारा म्हणून खाऊन मरतात. समुद्रकिनाऱ्यावरची कासवं व इतर जलचर प्राणीही मरतात. शेतात पीक येत नाही. कॅरी बॅगांपासून सजीवांना धोका आहे. पुढचा प्रश्न, रिक्षावाल्याच्या बोलण्याने आजीच्या डोळ्यात पाणी का आले? उत्तर, दिगूला ऐकू येत नसल्यामुळे आजी दिगूला दवाखान्यात घेऊन जात असताना दिगू अचानक रिक्षाच्या समोर आला. रिक्षाचा आवाज आजीला ऐकू आला, पण दिगूला ऐकू आला नाही. रिक्षावाला वैतागून, बहिरा आहेस की काय असे म्हणत ओरडला. आजीने रिक्षावाल्याचे बोलणे ऐकले. आपल्या नातवाच्या बहिरेपणाबद्दल वाईट वाटून आजीच्या डोळ्यात टचकन पाणी आले. ब प्रश्न, का ते लिहा. लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली. उत्तर, दुखऱ्या बोटावर 3 महिने झालेला खर्च, गेलेला वेळ व वायफळ चर्चा यामुळे लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली. पुढचा प्रश्न आहे, आजोबांची नात जोराने रडू लागली. उत्तर, आजोबा व कंडक्टर यांच्यातील चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकल्यामुळे आजोबांची नात जोराने रडायला लागली. पुढचा प्रश्न, समुद्रकिनाऱ्यावर जलचर मरून पडले. उत्तर, समुद्रातील पाण्यात प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगांचा विळखा बसला म्हणून समुद्रकिनाऱ्यावर जलचर मरून पडले. प्रश्न तिसरा अ, समानार्थी शब्द लिहा. दगड, शिळा, कथा, कहाणी, गोष्ट, देह, शरीर, नवल, आश्चर्य, सकाळ, प्रभात, उषा. मी तुम्हाला 5 दिलेले, तुम्हाला फक्त 4 विचारले जातात किंवा 2 विचारले जातात. 1 गुणांसाठी 2 असतात आणि जर 2 गुण असले तर त्याच्यासाठी 4 विचारले जात असतात. विरुद्धार्थी शब्द लिहा. घट्ट, सैल, अंधार, काळोख, तिमीर. अंधाराला तिमीर पण म्हणतात, काळोखही म्हणतात. सोय, गैरसोय, गरम, थंड, पुण्यतिथी, जयंती. त्यातला ब प्रश्न, वचन बदला. बोट, बोटे, बक्षीस, बक्षिसे, बोळा, बोळे, संकटे, संकट. पुढचं आहे, पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. वायफळ चर्चा. मीटिंगमध्ये सहकारी कामाऐवजी वायफळ चर्चा करीत बसले. अकलेचा कांदा. झिनत स्वतःला फार बुद्धिमान समजते पण ती अकलेचा कांदा आहे. पुढचं आहे, पुढील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखा. प्रिया पोळ्या करते, म्हणजे इथे कर्माची गरज लागते म्हणून सकर्मक. जोसेफ रस्त्यात पडला, इथे कर्माची गरज नाही म्हणून इथे अकर्मक. दादा घरी आला, अकर्मक. पुढचं आहे, पुढील वाक्यातील संयुक्त क्रियापदे ओळखा. बाळ मजेत खेळू लागला, संयुक्त क्रियापद आहे. खेळू आणि लागला म्हणजे 2 क्रियापद आली, खेळणे पण आणि लागला हे. हिना पुस्तक वाचत आहे, वाचत आहे हे संयुक्त क्रियापद आहे. खाशाबाईंनी कुस्ती जिंकली होती, जिंकली होती संयुक्त क्रियापद. पुढचा प्रश्न आहे, काळाचे उपप्रकार ओळखा. श्रेयाने स्पर्धा जिंकलेली असेल, अपूर्ण भविष्यकाळ. साहिर कविता रचत राहील, रीती भविष्यकाळ. विनय घरी पोहोचला आहे, पूर्ण वर्तमान काळ. आई भाजी चिरत आहे, अपूर्ण वर्तमान काळ. सकाळी मुलांनी प्रार्थना म्हटली, साधा भूतकाळ. मी मुद्दामून येथे तुम्हाला जास्तीचे वाक्य दिलेले आहेत, 5 वाक्य दिलेले आहेत. तुम्हाला 2च विचारलेली असतात, तर तुम्हाला काळ चांगल्या प्रकारे लक्षात राहावा म्हणून 5 वाक्य दिले. पुढचं आहे, पुढील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. प्रोत्साहन देणे, उत्तेजन देणे. शिक्षकांनी आमच्या वर्गातील कबड्डीच्या संघाला प्रोत्साहन दिले. पोटात गोळा येणे, घाबरणे, धास्तावणे. हातात शस्त्र असलेल्या चोरांना पाहून माझ्या पोटात गोळा आला. आकाशाला गवसणी घालणे. कष्टाची कामे करून सूरज 10वीच्या परीक्षेत यश मिळवून त्याने आकाशाला गवसणी घातली. पुढचा प्रश्न चौथा अ, बागेतील 2 फलक लिहा. तुम्हाला फलक लिहायचे. पहिला आहे, बागेत कचरा टाकू नये. दुसरा, बागेची स्वच्छता राखा. आणि तिसरा फलक, बागेतील फुलांना हात लावू नका. 3 पैकी तुम्हाला 2च लिहायचे आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, दत्तू शिंदे यांनी
कमेंट्समध्ये लिहिले आहे की खरोखरचा इयत्ता 6वीचा पेपर पाठवा. विद्यार्थी मित्र मैत्रिणी, खरोखरचा असा कुठलाही पेपर नसतो. तर प्रत्येक पेपरमधलं तुम्हाला 50-60% विचारण्यात येत असतं, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही मागील वर्षाच्याही प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायचा आहे. ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. म्हणजे 3-4 प्रश्नपत्रिकांचा तुम्ही जेव्हा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला पेपर पूर्णपणे सोडवता येईल. चला तर मग मुलांनो, आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाचा ओघ तक्ता तयार करा. पाहुण्यांचे स्वागत, नंतर प्रास्ताविक, नंतर स्नेहसंमेलनाच्या पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन, पाहुण्यांचा परिचय व सत्कार सोहळा, विविध स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार, यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ, आदर्श शिक्षक शिक्षिकांचा सत्कार, विद्यार्थ्यांचे कलाकौशल्य सादरीकरण, कार्यक्रमात अध्यक्षांचे भाषण, आभार प्रदर्शन, समारोप. अशा पद्धतीने तुम्ही ओघ तक्ता तयार करू शकता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5 अ. रोजनिशी का लिहावी? 4 वाक्य लिहायचे तुम्हाला. रोजनिशी लिहिल्याने आपले विचार स्पष्ट होतात. आपल्या मनातले भाव योग्य पद्धतीने व्यक्त करता येतात. ठळक घटनांची नोंद करता येते. सातत्य ठेवणे शक्य होते. स्वतःचे आत्मपरीक्षण करता येते. जीवनाविषयीची समज वाढत जाते इत्यादी. अजून तुम्ही तुमच्या मनाने वाक्य लिहू शकतात. पुढचा आहे ब प्रश्न. पुढील कोणत्याही एका विषयावर 6 ते 8 वाक्य लिहा. मी मेट्रो बोलत आहे. मी मेट्रो बोलत आहे हा निबंध लेखनाच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही पाहायचा आहे. आणि दुसरा हा दिलेला आहे तुम्हाला मानवतेचे पुजारी बाबा आमटे, तो मी तुम्हाला लिहून देत आहे. आपला महाराष्ट्र साधू संत देशभक्त व समाजसेवकांची भूमी आहे. रंजल्या गांजल्या माणसांची सेवा करणारे अनेक समाजसेवक या महाराष्ट्राच्या मातीत जन्मले. त्यातीलच एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे बाबा आमटे. बाबा आमटे हे नाव उच्चारताच आनंदवन आणि कुष्ठरोग्यांच्या जीवनात नंदनवन फुलवणारे बाबा डोळ्यांसमोर उभे राहतात. बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी साधनाताई या दोघांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे जीवनव्रत अंगीकारले. बाबांचे अफाट कार्य पाहून आपण त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतो. मानवतेच्या या महान पुजाऱ्यास शत नमन. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये लिहून कळवा. तसेच तुम्हाला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका सोडून हवी आहे तेही कमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.